तर मित्रांनो, हे जे तुम्ही बैल पाहताय, हे बैल ह्या वावरापासून जुतले की डायरेक्ट घरपर्यंत जातात ना. याला वरती चालवायची कोणी म्हणजे कोणी बसून याला हकल्याची गरजच नाही. ते येथून जर वावरापासून जर त्यांना जुतलं तर ते डायरेक्ट घरपर्यंत जातात. घरमध्ये घरापाशी 2 जणाच्या म्हणजे गाड्या राहते. त्या गाड्यापासून सुद्धा पण बी तिथं न लागता, गाड्याला न लागू देता डायरेक्ट जाते बंडी. आणि ते बी असं बरोबर नालीपासून काटते आणि सीधी बंडी जाते. ते बी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहत राहा, मी तुम्हाला दाखवतो समोर. हे तर तुम्ही बघू शकतच आहे की बिना ड्रायव्हरनं हे बंडी चालत आहे. मतलब बिना चालवण्यानं कोणीच स्वर्ध दिसत ना. जो बंडी चालक आहे हो साईडनं आहे माझ्या, हे बघू शकता तुम्ही. आणि हा याचा लहान भाऊ. तरी पण बी हे बिना हकलण्यानं आणि बिना यांच्या मागं यांना बोलण्यानं सुद्धा पण हे बंडी समोर जात आहे. हे बहुत अलगच गोष्ट आहे की बैल पण एवढी सुद्धा साधी आहे. आणि मारणारवाले काहीच ना, बैल मारत गी नाही कोणालाच. बघू शकता एवढी मोठी पार बी चंगत आहे, न त्यांना ओरडल्याने. कोणते शेतकरी तर जास्तच बैलाला मारत राहते की नाही चालत बा म्हणून. हे तर तुम्ही बघू शकता की किती साधी बैल आहे, काही चालत आहे समोर. बघू शकता तुम्ही. हे बघा आता हे येथून अशी टर्न आहे, या टर्नपासून यानी बंडी बरोबर आणते. बघा तुम्ही. बघू शकता तुम्ही, त्यांनी बंडी बरोबर आणलेली आहे सुद्धा. तिथे झापुडं लावून आहे तरी पण बी त्यांनी बंडी बरोबर आणली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे बैलबंडी. व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, चालक ते चालवणारा कोणीच नाही आहे. फक्त बंडीवर असे लाकडं ठेवून आहे आणि एक असं हे ठेवून आहे, चिबलं ठेवून आहे. हे बघा मित्रांनो, इथं आलं आहे वगर. ह्या वगरमध्ये बैलाला न ओरडल्याने, न कोणती काडीने समोर हे केल्याने सुद्धा त्यांनी एकटेच येतात. बघू शकता तुम्ही.
येऊ दे. तर बघू शकता मित्रांनो की आपण गावात आलेलो आहोत. आता गावापर्यंत तर बंडी बरोबरच आली आहे वावरापासून. हे बनवायला बहुत मेहनत लागली आहे मित्रांनो. लाईक आणि सबस्क्राईब करा.